सर माझी 2 मिनिट. अरे 2 मिनिटं थांब. हा बोला. अरे माझी बायको तरी पोलीस स्टेशनला आहे. कालचा इन्सिडेंट पकडले ते पकडले 2 त्याच्यासाठी पकडले. पण आता जसं अहो, तुमचा या प्रश्न आहे, विषयावरती बोला. जसं तुमचा प्रश्न आहे तसं तो सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. 1-2 मिनिटं. बघू नका माझ्याकडे. अच्छा हे मॅनेजर आहेत. मॅनेजरची बदलीची मागणी केलेली साहेब, आम्ही मेल करणार आहोत त्यांच्या मेन ब्रांच मॅनेजर. त्याचं नाव मॅनेजरचं कुलकर्णी साहेब म्हणून आहेत, त्यांची आम्ही बदलीची मागणी करणार आहे. का तो माणूस घरचे इथले बँकेचे कामं सोडून घरचे कामाला पळतात. तुम्ही बघितलं बँकेचं एवढं महत्वाचं काम होतं का ते त्यांच्या घरच्या कामानिमित्त निघून गेले. म्हणजे काय झालं? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडं नागरिकांनी अशा तक्रारी केल्या का HDFC बँकेमध्ये अकाउंट उघडलेले आहेत, ते अकाउंट चालू असताना होल्ड लावलेलं आहे काही अकाउंटला, काही अकाउंट बंद केलेले आहेत आणि ते अकाउंट बंद केल्यानंतर नागरिकांचे पैसे गुंतलेले आहेत. तर जे ब्रँच मॅनेजर जे आहेत तर ब्रँच मॅनेजरनी सांगितलं का बा तुम्हाला 2 वर्षाचा ITR भरावं लागेल किंवा शॉप ॲट लागेल. पण शेतकरी कुटुंब जे आहेत, शेतकरी कुटुंब आहेत, आता जर आपल्याकडे बघितलं तर ब्रँच मॅनेजर इथे आलेले आहेत. तर मॅनेजर साहेब काय सांगाल? सर माझी 2 मिनिट. अरे 2 मिनिटं थांब. हा बोला. अरे माझी बायको तरी पोलीस स्टेशनला आहे. कालचा इन्सिडेंट पकडले ते पकडले 2 त्याच्यासाठी पकडले. पण आता जसं तुमचा प्रश्न या आहे, विषयावरती बोला. जसं तुमचा प्रश्न आहे तसं तो सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. 1-2 मिनिटं. बघू नका माझ्याकडे. अच्छा हे मॅनेजर आहेत. आज सुट्टीचा दिवस असूनही यांना यावं लागलंय. बिचाऱ्यांच्या सुट्टी नाहीये का? सॉरी, मी आज यांच्यासाठी इथे थांबलोय मी. नाही आज सुट्टी नाही, परंतु एक महत्वाच्या कामानिमित्त ते पोलीस स्टेशनला चाललेले आहेत. आपण विचारूयात, कंटिन्यू करूयात. खूप महत्वाचा मुद्दा आहे. राहता शिर्डीचं हा राज्य नव्हे तर HDFCच्या बँकेच्या ज्या ज्या शाखा देशभरात आहेत ना, त्या सगळ्यांनी हा व्हिडिओ स्वतःसाठी बघितला पाहिजे. नेमकं काय झालं? तर ग्राहकांना ते तुमचं जर अकाउंट ब्लॉक झालेलं आहे तर अकाउंट चालू करण्याकरता 6-6 महिने 4-4 महिने एवढे दिवस लावत आहेत. शेतकऱ्यांचं उदाहरण देतो. शेतकऱ्याचा दुधाचा व्यवसाय आहे आणि शेतकरी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून गाय, जर त्याच्याकडे गाय असेल तर ती गाय विकल्या जाते, त्याचे जे पैसे आहेत तो बँकेत ठेवतो. ठेवल्यानंतर तुझ्याकडे पैसे कुठून आले त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही ITR द्या आम्हाला. ITR मध्ये चालू होणार काय आहेत का दुधाचं जे पेमेंट आहेत तर ज्या दूध डेअरीचं अकाउंट HDFC बँकेमध्ये आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही ITR भरा, दुधाच्या स्लिपा द्या. तुम्ही हे पैसे आले कुठून? साधारण 10 ते 12 लाखाच्या पुढे ITR लागत नाही. शेतकऱ्याला GST लागू नये. आणि जर अकाउंट उघडताना 2,500 रुपयाचं अकाउंट असेल, 5,000 रुपयाचं अकाउंट असेल तर तुम्हाला अकाउंट उघडताना सांगितले येतं, यांना टार्गेट दिलं जातं ह्या मुलांना इथल्या का बा तुम्ही एवढे अकाउंट उघडा. तर 0 बॅलन्स मध्ये अकाउंट उघडायचं आणि मग ते 0 बॅलन्स मध्ये अकाउंट उघडल्यावर बॅलन्स नसल्यावर ते मायनस मध्ये घालायचं. त्याचे पैसे अनेक पॉलिसीच्या ऑफर नागरिकांना दिल्या जात्या. फोन करून परेशान केले जास्त सायबर गुन्हे होत असेल तर HDFC बँकेमध्ये होतात. त्याच्यामुळे मी नागरिकांना सांगतो HDFC बँकेमध्ये अकाउंट ठेवू नका, बंद करून टाका. HDFC बँक भंगार आहेत. HDFC बँकेने खूप त्रास दिलेला आहे नागरिकांना. आमच्याकडे खूप प्रश्न आलेले. तर आमचं असं म्हणणं आहे का ते जे ITR लागतो, नॅशनलाइज बँकेला ITR लागत नाही. युनियन बँक असेल, स्टेट बँक असेल, या बँकेला ITR लागत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ITR ची गरज नाहीये. तुम्हाला इथं शॉप ॲट लायसन्स जर असेल, एखादा चहाचा टपरीवाला आहे, आता एक ग्राहक आलेला त्याची चहाची टपरी, पण त्याचं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे का ह्याचा कुठेतरी फ्रॉड झालेला आहे, त्याचं अकाउंट ब्लॉक केलेलं आहे. पण असं काही झालेलं नाही. हे वेगळाच विषय सांगताय. तर आमचं असं म्हणणं आहे मनसेच्या वतीने का जे लोकांचे अकाउंट ब्लॉक झालेले आहेत त्याच्यासाठी सिस्टम वाढवा, यंत्रणा वाढवा, ते अकाउंट चालू करा. जे काही कागदपत्राची पूर्तता आहे ती करून घ्या आणि ज्यांना जास्तीत जास्त शक्य होईल त्या लोकांनी HDFC बँकेचे अकाउंट बंद करा, व्यवहार बंद करा. व्यापाऱ्यांनी देखील सावध व्हा. सायबर क्राईम जर जास्त होत असेल तर HDFC बँकेचे होत आहे. आपले लाखो रुपयाची ठेवी आहेत. तर पत्रकार साहेब मला म्हणायचंय, जर समजा ह्या बँकेचे जर समजा 1 लाख ग्राहक जर असेल तर तिची ठेवी होती किती? 2,500 रुपये 5,000 रुपयांनी ठेवी ही बँक वापरती, त्याला कुठले व्याज देत नाही ती. म्हणजे ती ठेवी अमाऊंट रक्कम झाली किती? आणि जर तुम्ही ही ठेवी नाही ठेवली तर तुम्हाला होल्ड लावले होतं आणि तिची काही जी अनामत रक्कम असेल बँकेचं तुम्ही अकाउंट वापरलं म्हणून तुमच्याकडून ते चार्जेसवर चार्जेस कट करतात. तर माझं म्हणणं आहे नागरिकांना सावध व्हा. आपल्याला नाही आवडत तिथं ठेवायचे नाही, पण जास्तीत जास्त अकाउंट चालू झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. तर ब्रँच मॅनेजरशी आम्ही चर्चा केली. राहता पोलीस स्टेशनचे PI सरोदे साहेब, त्याच्यानंतर शिरसाट हवालदार आणि मॅडम या देखील आले होते. गंभीरे दादा यांनी सर्वांनी हा विषय साहेबांशी चर्चा घडून आणली आणि हे मनसेचं निवेदन दिलं होतं. निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला. मी लवकरात लवकर अकाउंट चालू करतो.
ही तीच मनसे आहे राहता तालुक्यातून जाणाऱ्या नगर मनमाड रस्त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आव्हान केल्यानंतर लगेचच कपडे काढून लोकहिताच्या प्रश्नावरती त्या आंदोलनात सक्रिय सहभागी झाली. मित्रांनो, या HDFC बँकेबद्दल विजय मोगले यांनी विधान केलंय की ही भंगार बातमी आहे. विजू भाऊ, भंगार म्हणण्यामागचं कारण थोडक्यात सांगा. नागरिकांना हेलपटे मारायला लावायचे, त्याच्यानंतर त्यांचं कुठल्याही कागदपत्राचं काम लवकर करायचं नाही. एक कागद जो राहतो तो वेगवेगळे जे काही कागदपत्र लागणारे अकाउंट चालू करण्याकरता त्या ग्राहकाला 10 वेळा चक्रा मारायला लावायच्या. अशी त्यांची सिस्टीम आहे. काम करण्याची पद्धत भांगार आहेत. मॅनेजरची बदलीची मागणी केलेली साहेब, आम्ही मेल करणार आहोत त्यांच्या ब्रांच मॅनेजरचं कुलकर्णी साहेब म्हणून आहेत, त्यांची आम्ही बदलीची मागणी करणार आहे. का तो माणूस घरचे इथले बँकेचे कामं सोडून घरचे कामाला पळतात. तुम्ही बघितलं बँकेचं एवढं महत्वाचं काम होतं का ते त्यांच्या घरच्या कामानिमित्त निघून गेले. म्हणजे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, पगार घ्यायचा बँकेचा, कामं करायचे घरचे, म्हणजे अशी परिस्थिती ह्या बँक मॅनेजरची आहेत. तर आता आमचे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे होते, तालुका अध्यक्ष गणेश जाधव, उपतालुका अध्यक्ष सुधाकर वाघमारे आहेत, विजय सोमवंशी आहेत, हारून नालबंद आहेत, ऋषी साळवे आहेत. हे सर्व पदाधिकारी, अजिंक्य गाडेकर असेल, आम्ही सर्वांनी त्यांच्याशी चर्चा केली. आणि भंगार म्हणण्याचं कारण काय का, ह्यांची व्यवहाराची सिस्टीमच भंगार आहे. युनियन नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट उघडा, तिथं आपली सेफ्टी आहे, इथं सेफ्टी नाहीये. तुमच्या हितासाठीचाच निर्णय आहे हा. नॅशनलाइज बँकेत खातं उघडा असं आव्हान मनसेने केलेलं आहे. मित्रांनो, HDFC बँकच का इतरही बँकात काही त्रास होत असेल, तुमचे खाते ब्लॉक केले जात असतील तर राहता तालुक्याच्या मनसेला भेटा, या पदाधिकाऱ्यांना भेटा. गॉडफादर मीडिया, HDFC बँकेसमोरून साकुरी. सन्माननीय राजसाहेब ठाकरे तुम आगे बढ़ो, सन्माननीय राजसाहेब ठाकरे तुम आगे बढ़ो. करायचं काय? ब्रांच मॅनेजरची बदली. अरे बँक आमच्या हक्काची, कोणाच्या बापाची, अरे बँक आमच्या हक्काची, कोणाच्या बापाची. अकाउंट आहे ते चालू आलेच पाहिजे, बंद पडलेले अकाउंट चालू आलेच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय, मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय, मिळालाच पाहिजे, लाडक्या बहिणींना न्याय, मिळालाच पाहिजे, लाडक्या बहिणींना न्याय. मिळालाच पाहिजे. महाराष्ट्र अभिमान सेनेचा म्हणले बँकेने मोठमोठे आम्हीच नागरिकांना आधी दाखवले, पॉलिसीच्या माध्यमातून दाखवले. HDFC बँक या अकाउंट उघडण्याकरता नागरिकांकडून अकाउंट बॅलेन्स 2,500 रुपये, दुसरं अकाउंट 5,000 रुपये, करंट अकाउंट 10,000 रुपये. जर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये 2,500 रुपयाचं जर अकाउंट खोललं, त्याचं लिमिट कमी आहे, पण अकाउंट खोलताना त्या ग्राहकाला सांगायला पाहिजे तर तुमचं लिमिट वाढवून घ्या, 5,000 रुपयेचं अकाउंट उघडा. तो नागरिक बोलतो, त्याला सांगितलं जातं की बा तू ते 5,000 रुपये लगेच काढून घे. काढून घेतल्यानंतर त्याला जे काही होड लावण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो, याचा जो काही चार्जेस आहेत ते आहेत. ही बँक नसून हे फायनान्स आहे. फायनान्सच्या माध्यमातून चाललेलं आहे. बँकेच्या नावाखाली ही प्रायव्हेट बँक आहेत. नागरिकांना, शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे, बाबांनो इथं तुमची फसवणूक होतीये. सगळ्यात जास्त जर कधी फ्रॉड होत असेल तर HDFC बँकेच्या माध्यमातून फ्रॉड होतो. अनेक वेगवेगळे फोन येतात, फोनच्या माध्यमातून तुमचे फ्रॉड होतात. आणि साहेब सांगतात का फ्रॉड अकाउंट आम्ही चालू करायला आलो. साहेब आम्हाला तुमचं सांगायचंय का जे शेतकऱ्यांचे अकाउंट बंद झालेले आहेत. तर मी काल पोलीस स्टेशनला चर्चा करत असताना 2 पोलीस कॉन्स्टेबल त्यांचं तुम्ही पॅन कार्ड देऊ शकत नाही, पोलीस कर्मचाऱ्यांचं. आणि ज्या माझ्या माता भगिनी होमगार्ड आहे त्यांचाही पगार अकाउंट त्याच्यावर येत असतो. त्यांना पगार ATM नी काढता येतो. तुम्ही त्यांचे फोनपेचे अकाउंट ब्लॉक केलेले आहेत, ते सुद्धा अकाउंट चालू झाले पाहिजे. नागरिकांचं समस्या काय, नागरिकांचं म्हणणं काय का भाऊ आमचे जे अकाउंट आहेत तर गरीब शेतकरी कुटुंबातले माझ्याबरोबर काही ग्राहक आलेले HDFC बँकेचे त्यांचे अकाउंट ब्लॉक केलेले आहेत. त्यांचे अकाउंट ब्लॉक केल्यानंतर त्यांना सांगण्यात येतं अकाउंट जर चालू करायचं असेल तर तुम्ही ITR भरा. ITR भरायचं कसा, तर त्याच्याकडे तेवढं उत्पन्नच नाहीये. ITR भरायचं म्हणजे कोण करू शकतो, त्याचा लाखो रुपयाचा उलाढ आले, ट्रान्झॅक्शन कोणाचा होत नाही. आज माणुसकीच्या नात्याने आपल्याला व्यवहार करावा लागतो. आपण माणुसकीच्या नात्याने पैसे एकमेकाला देतो घेतो. ट्रान्झॅक्शन जास्त झाले
ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर तुम्ही त्याचा अकाउंट ब्लॉक करताय. ब्लॉक केल्यानंतर तो तुमची जी काही कागदपत्राची पूर्तता आहे तो द्यायला तयार आहे. तुम्ही त्याला चक्र मारायला लावता वारंवार. आज आहे उद्या आहे, ह्याच्याकडे काम आहे, माझ्याकडे नाही, त्याच्याकडे नाही. अरे मग इथं कामाला आहे कोण? इथं मनुष्यबळ वाढवलं पाहिजे. तुम्ही व्हिजिट घेताय, शेतकऱ्याच्या गाईच्या गोठ्यावर जातात, त्याचे फोटो घेऊन राहिले, बरं ठीक आहे, तो तुमच्या सिस्टीमचा भाग आहे, होय आम्ही द्यायला तयार आहोत. पण त्या शेतकऱ्यांनी आयकर भरायचा कसा? शेतकऱ्याला जीएसटी लावायची का? शेतकऱ्याच्या पाठीमागं लावायचं? याच्यामध्ये सरकारला हाताशी धरून, या बँके अशा छोट्या बँकेला हाताशी धरून लाडक्या बहिणींचे पैसे बंद करायचा हा एक मार्ग आहे. ज्याचा ITR चालू झाला त्यांचे पैसे बंद होतात. घराघरात भांडणं लागून राहिले. तर खऱ्या अर्थाने जर यांनी हे जर प्रश्न लवकर सॉल्व्ह जर नाही केले तर मनसे फक्त आता निवेदन द्यायला आलेली आहे. मॅनेजरच्या कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा ओढल्याशिवाय मनसे जास्त बसणार नाही. मनसे टाईमनीच उत्तर देऊ आणि हे जे कोण ब्रँच मॅनेजर इथं कुलकर्णी म्हणून त्यांची बदली झाली पाहिजे. आम्ही त्यांच्या राहता पोलीस स्टेशनचे PSI मॅडम आणि आमचे सहकारी मार्गदर्शक सर्व जे पोलीस कर्मचारी आहेत हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत. सरोदे साहेबांनी सांगितलं का कुठलाही रस्ता रोको आंदोलन करू नका, चर्चा करा. चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटन. आमचे तालुका अध्यक्ष गणेश जाधव, जिल्हा अध्यक्ष राजेश लुटे हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. आज आम्ही सर्वांशी चर्चा करणार आहोत. पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने हे प्रकरण आता आम्ही चर्चा करणार आहोत. लोकांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागले पाहिजे. अकाउंट हे तुम्हाला 8 दिवस आम्ही देणार नाही, आम्ही तुम्हाला 5च दिवस देणार आहोत. 6व्या दिवशी आम्ही नगर मनमाड रस्ता रोको करू असा खणकावून इशारा देतो. माझ्यानंतर आमचे जिल्हा अध्यक्ष बोलतील. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही HDFC बँक सातपुरी शाखा या ठिकाणी एक आंदोलनाच्या माध्यमातून निवेदन द्यायला आलो. परंतु ब्रँच मॅनेजर यांनी काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांना सांगितलं की असे जे त्यांचे डिमांड आहेत किंवा त्यांची जे मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही पूर्णपणे मान्य करून त्यांचे जे लोकांचे अकाउंट जे गोठवण्यात आलेले आहेत ते गोठवलेले अकाउंट आम्ही चालू करू. हीच गोष्ट ज्या वेळेस ते ग्राहक या बँकेत येतात त्यांच्याशी तुम्ही पोलाइटली बोलले असते, नम्रतेने बोलले असते तर हा विषय पुढे जात नव्हता. बँक ही कशासाठी असते तर बँक ही लोकांना सेवा देण्यासाठी असते, ग्राहकांना सेवा देण्यासाठी असते. जर तिथले कर्मचारी मगरुरीने जर बोलत असतील तर हे सर्वसामान्य व्यक्तींना जर ते एवढं म्हणजे रफली भाषा बोलत असतील तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तर्फे एक मोठं आंदोलन या ठिकाणी करू. आमचं आंदोलन असं असतं, मनसे स्टाईलचं आंदोलन असं असतं की आता आम्ही पहिल्यांदा तुमच्याशी नम्रतेने निवेदन देऊन आणि चर्चा करू. जर आम्हाला याच्यामध्ये मार्ग मिळाला नाही, आम्हाला या प्रश्नाचे उत्तरं भेटले नाही तर या बँकेत एकही काच आम्ही ठेवणार नाही. हे आमचं आत्ताच आम्ही या ठिकाणी सांगतो की आमचं जे आंदोलन राहील ते खळखट्याक राहील. त्यामुळं त्या कर्मचाऱ्यांनी किंवा त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला जे आम्ही आमच्या आहेत आत्ताच्या ज्या डिमांड आहेत त्या पूर्णपणे 5-6 दिवसामध्येच लेखीमध्ये द्या आणि आम्हाला ते प्रश्न सोडून द्या. आम्ही आता फक्त चर्चा करायला आणि निवेदन द्यायला आलेलो आहे. आणि याच्यानंतर जे काही याच्यानंतर जो प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी जबाबदारी त्यातले मॅनेजर राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र सेनेचा